देशभरातील विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक खान सर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। 3 जून 2026 रोजी बिहारमधील पटना येथे खान सर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर अचानक गोंधळ, दगडफेक आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे, हल्ला नेमका का झाला? खान सर यांचा आरोप आहे की गरीब आणि सामान्य विद्यार्थ्यांना कमी फी मध्ये शिक्षण देण्याच्या त्यांच्या कामामुळे काही प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांना त्रास होत होता, त्यामुळेच हा हल्ला काटकारस्थानाचा भाग असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केला। मात्र पोलिसांनी अद्याप या दाव्याला दुजोरा दिलेला नाही आणि तपास सुरू असल्याचे सांगितले आहे। दरम्यान या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे। काही व्हिडिओ समोर आल्यानंतर गोळी नेमकी कोणी झाडली याबाबत प्रश्न उपस्थित झाले। काही वृत्तांमध्ये संशय व्यक्त करण्यात आला आहे की गोळीबारात सुरक्षा रक्षक किंवा बॉडीगार्डची भूमिका असू शकते। पोलिसांनी काही सुरक्षा कर्मचाऱ्यांची चौकशी केली, त्यामुळे सत्य अजूनही स्पष्ट झालेले नाही। आता खान सर कोण आहेत आणि त्यांच्यावर इतके विद्यार्थी प्रेम का करतात? फैजल खान उर्फ खान सर हे भारतातील सर्वात लोकप्रिय शिक्षकांपैकी एक आहेत। त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना कमी खर्चात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले आहे। त्यांचे व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत सोपी शैली यामुळे ते देशभर प्रसिद्ध झाले आहेत। तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी कमी फी, शैक्षणिक मदत आणि सामाजिक उपक्रमामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे। हा हल्ला प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांचा कट होता की यामागे दुसरं काही कारण आहे, याचे उत्तर तपासानंतरच मिळणार आहे। तुम्हाला काय वाटते? शिक्षणाच्या क्षेत्रातील स्पर्धा इतकी टोकाला जाऊ शकते का? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा। मी गोपीचंद मिसाळ, नवा लढा जनतेचा न्यूज।